नमस्कार, मराठमोळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। उन्हाळी वाळवण रेसिपीजमधली आजची आपली रेसिपी आहे तांदळाचे खुसखुशीत खारवडे। तर हे कसे करायचे यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत जरूर बघा। आवडल्यास एक लाईक जरूर करा। चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया। तांदळाचे खुसखुशीत खारवडे करण्यासाठी इथं मी अर्धा किलो रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत। जर तुमच्याकडे रेशनचे तांदूळ नसतील तर कोणत्याही प्रकारचा तांदूळ इथं तुम्ही वापरू शकता। फक्त ज्याचा भात खूप जास्त चिकट होतो असा तांदूळ वापरू नये। तर पहा, तांदूळ आपल्याला सुरुवातीला अगदी स्वच्छ असा निवडून घ्यायचा आणि नंतर यामध्ये पाणी घालून चांगलं चोळून याला 2-3 वेळा स्वच्छ असं धुवून घ्यायचे। तर पहा, याप्रमाणे 1-2 वेळा मी याला चांगलं धुवून घेते। पहा, याप्रमाणे 2 वेळा हे तांदूळ मी चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता पुन्हा यामध्ये पाणी घालून घेऊयात। तर तांदूळ बुडण्याइतपत यामध्ये पाणी घालायचं आणि यावर झाकण ठेवून 3 दिवस हे तांदूळ आपल्याला असेच भिजत ठेवायचे आहेत। रोज सकाळी हे पुन्हा आपण पाणी बदलून स्वच्छ धुवून ठेवायचे आहेत। पहिलं पाणी बदलायचं आणि त्यामध्ये पुन्हा दुसरं पाणी घालून हे असंच ठेवायचं। आता 3 दिवस आपण हे असंच ठेवू आणि 3 दिवसानंतर पाहू। तर पहा, तांदूळ भिजत घातलेला आजचा हा 3रा दिवस। 3ऱ्या दिवशी संध्याकाळी हे तांदूळ मी तुम्हाला दाखवत आहे। 2-3 दिवस मी रोज सकाळी हे चांगले स्वच्छ धुवून घेतले होते। पहा, आता तांदूळ कसे पांढरे शुभ्र असे झालेले आहेत आणि पाणीही वरचं अगदी स्वच्छ आहे। हे पहिलं पाणी आपल्याला ओतून द्यायचे। हे चांगले पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि यातलं आता आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे। नंतर हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगलं बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर इथं मी मिक्सरचं 2 नंबरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये थोडे थोडे तांदूळ घालून घेऊ आणि अगदी थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आणि अगदी बारीक असं याचं वाटण तयार करून घ्यायचं। तर पहा, याप्रमाणे आता मी सगळे तांदूळ वाटून घेते। पहा, इथं माझे सगळे तांदूळ आता वाटून झालेले आहेत। अशा प्रकारे आपले हे तांदळाचं पीठ तयार झाले। आता हे आपल्याला वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे। त्यासाठी इथं मी एक दुसरं पातेलं घेतलं आणि त्याला स्वच्छ सुती कपडा आपल्याला बांधून घ्यायचा। तर पहा, याप्रमाणे मी पातेल्याला कपडा बांधून घेते। आता आपण वाटून घेतलेले हे जे तांदळाचं पीठ आहे यावर थोडं थोडं घालून घ्यायचं आणि ते गाळून घ्यायचं। तर पहा, याप्रमाणे त्याला चमच्याने असं हलवायचं म्हणजे एकदम बारीक असं पीठ खाली जातं आणि थोडीशी जी तांदळाची राळ शिल्लक आहे ती याप्रमाणे कपड्यावर शिल्लक राहते। तर ती काढून घ्यायची आणि पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी घालून त्याचं चांगलं बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं। याप्रमाणे आता सगळं पीठ आपण गाळून घेऊयात। तर पहा, इथं आपलं सगळं तांदळाचं पीठ गाळून झालेलं आहे। आता हे वस्त्र बाजूला काढून घेऊ। आता काय करायचं तर यावर झाकण ठेवायचं आणि हे रात्रभर असंच ठेवून द्यायचं। म्हणजे काय होतं, आपण तांदूळ वाटताना जे एक्स्ट्राचं पाणी वापरलेलं आहे ते सगळं वरती राहतं आणि आपल्याला जो हवा आहे तो तांदळाच्या चीक तळामध्ये तसाच बसतो। तर आता हे रात्रभर असंच बाजूला ठेवून देऊ आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाहू। तर पहा, दुसऱ्या दिवशी सकाळी यातलं पाणी वरती आलेलं आपल्याला दिसत आहे। तर हे पाणी आपल्याला आता काढून घ्यायचे। तर हे भांडं खूप जास्त न हलवता अगदी अलगदपणे आपल्याला हे पाणी काढून घ्यायचे। तर पहा, याप्रमाणे एक दुसरं भांडं घ्यायचं आणि हळूवारपणे हे पाणी ओतून घ्यायचं। जर खूप जास्त हलवलं तर पाण्याबरोबर चिक येतो, म्हणून अगदी हळूवारपणे हे पाणी सगळं ओतून घ्यायचे। जोपर्यंत पाण्यामध्ये चिक यायला सुरुवात होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पाणी काढायचे। तर पहा, आता पाण्याबरोबर थोडासा चिक यायला लागलाय, तर आता थांबायचे आणि हा जो तळामध्ये बसलेला आहे हा आपला तांदळाचा चीक आहे। आता हा सगळा एकसारखा हलवून घेऊ। पहा, अगदी घट्ट असा आपला इथं चीक तयार झालेला आहे। आता हा आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे, म्हणजे हा चीक मोजून घ्यायचा आहे। तुम्ही कोणत्याही भांड्याने मोजून घेऊ शकता। तर पहा, हा चीक आपण कशासाठी मोजायचा तर ज्या भांड्याने आपण मोजून चीक घेणार आहोत तेवढंच पाणी आपल्याला पुढं वापरायचं आहे, म्हणून इथं मी तो मोजून घेतलाय। पहा, एक भांडं हा चीक भरलेला आहे। आता गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि ज्या भांड्याने मोजून चीक घेतलेला होता तेवढंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। तर एक भांडं पाणी यामध्ये मी घालत आहे।
आता गॅस चालू करून घ्यायचा आणि या पाण्याला चांगली खळखळून अशी उकळी येऊ द्यायची. तर लगेच उकळी यावे म्हणून मी यावर झाकण ठेवलं होतं. तर पहा, पाण्याला चांगली खळखळून अशी उकळी आलेली आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया. तर 1 चमचा मीठ यामध्ये मी टाकलेलं आहे. मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. पाण्याला पुन्हा चांगली खळखळून उकळी आली. यामध्ये आपल्याला काढून घेतलेला चीक टाकायचा आहे. तर पहा, सगळा चीक एकदम यामध्ये ओतून घ्यायचा. आणि आता चमच्याने लगेचच एकसारखं हलवून घ्यायचंय. आता हा चीक आपल्याला चांगला या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे. तर पहा, जेवढा चीक आहे तेवढंच पाणी आपल्याला यासाठी ठेवायचं आहे. जास्त पाणी ठेवायचं नाही, म्हणजे आपला चीक चांगला घट्ट असा तयार होतो आणि आपले खारवडे चांगले होतात. तर पहा, याप्रमाणे आता मी व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा जिरे. जिरे टाकल्यामुळे आपल्या या तांदळाच्या खारवड्याला खूप छान अशी चव येते. सुरुवातीलाच जर पाण्यामध्ये मी जिरं टाकलं असतं तर पाण्याचा कलर थोडासा पिवळसर झाला असता आणि आपल्याला हे पीठसुद्धा थोडंसं पिवळसर दिसलं असतं. आणि आपल्याला पांढरे शुभ्र असे तांदळाचे खारवडे करायचे आहेत, म्हणून मी नंतर हे जिरे यामध्ये घातलेले आहेत. आता हा चीक आपल्याला चांगला असा शिजवून घ्यायचा आहे. आता मी गॅस बारीक करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित हा चीक आता हलवून घेते. बघा, आता आपला चीक चांगला घट्ट असा झालेला आहे. तर हा आपल्याला उलटण्याने व्यवस्थित हलवता येत नाही, म्हणून आता यामध्ये मी पळी घालते आणि याच्या सगळ्या गाठी ज्या आहेत त्या मोडून घेते. आपल्याला एकसारखा असा याचा चीक तयार करायचा आहे. इथं तुम्ही हे हलवण्यासाठी लाटणं किंवा रवीचा वापर करू शकता, किंवा चीक हटण्यासाठी खास एक लाकडाची डाव असते ती सुद्धा वापरू शकता. पण इथं आपला चीक थोड्या प्रमाणावर आहे, म्हणजे मी अर्धा किलोच तांदूळ घेतलेले आहेत, त्यामुळे मी इथं चमच्याने आणि पळीनेच हे मिक्स करून घेतले. आता चिकाच्या भांड्यामध्ये थोडासा चीक शिल्लक राहिला होता, त्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घातलं आणि यामध्ये ते टाकलेलं आहे आणि आता पळीने अगदी व्यवस्थित ते असं हलवून घेते. तर पहा, अगदी घट्ट असा आपला हा चीक आता इथं झालेला आहे. आता व्यवस्थित मिक्स झालेला आहे. तर काय करायचं, सगळा एका जागेवर गोळा करून ठेवायचा आणि 15 ते 20 मिनिटे आपल्याला हा असाच शिजवून घ्यायचा आहे. यावर झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम अगदी बारीक करायची आणि चांगलं असं शिजवून घ्यायचं. तर पहा, मी थोडासा चीक चाखून पाहिला तर मला थोडंसं मीठ कमी वाटलं, म्हणून पुन्हा यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे. हे वाळवणाचे पदार्थ करताना एकदम जास्त मीठ सुरुवातीला घालायचं नाही, कारण काय होतं, वाळल्यानंतर यातलं पाणी उडून जातं आणि आपला पदार्थ खारट होऊ शकतो. तर अंदाज घेऊनच आपल्याला इथं मिठाचा वापर करायचा आहे. आता यावर मी झाकण ठेवलेलं आहे आणि 15 ते 20 मिनिटे स्लो टू मिडियम गॅसवर आपल्याला हा चीक शिजवून घ्यायचा आहे. मध्यंतरी 1-2 वेळा झाकण काढून आपल्याला तो हलवून घ्यायचा आहे, म्हणजे तळामध्ये तो करपणार नाही आणि हलवून घेतल्यामुळे सगळा चीक एकसारखा शिजेल. तर पहा, चीक शिजवताना जे पातेलं किंवा जे भांडं तुम्ही वापरणार आहात ते सुद्धा जाड तळाचं घ्यावं, म्हणजे चीक करपत नाही. तर पहा, मी याप्रमाणे तो 1-2 वेळा हलवून घेतला आहे आणि पुन्हा यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटंही मी याला चांगलं शिजवून घेतलेलं आहे. तर पाहूयात 20 मिनिटानंतर. पहा, खूप छान अशी याला वाफ बसलेली आहे. आता आपल्या या चिकाचा जो कलर आहे तो सुद्धा बदललेला आहे. बघा, चीक शिजत आल्यानंतर त्याला एक छान अशी चकाकी येते. आता चीक शिजलाय का हे पाहण्यासाठी काय करायचं, 2-3 प्रकार आपल्याला वापरतात. एक तर यावर चकाकी आलेली असते आणि यातलं थोडासा चीक खाऊन पाहायचा आहे, तो पिठू लागला नाही पाहिजे. व्यवस्थित शिजला की तो चवीला पिठू लागत नाही. आणि तिसरं म्हणजे थोडासा हात आपण पाण्यामध्ये बुडवायचा आणि तो या पिठावर लावून पाहायचा, तर चीक आपल्या हाताला चिटकत नाही, म्हणजे तो अगदी व्यवस्थित शिजलेला आहे असं समजायचे. तर पहा, इथं आपला चीक अगदी परफेक्ट असा झालेला आहे. आता यावर झाकण ठेवून गॅस बंद करूया आणि याचे खारवडे घालायला घेऊया. तर पहा, खारवडे तयार करण्यासाठी इथं मी एक साचा म्हणजे सोऱ्या घेतलेला आहे आणि त्याला चकली तयार करण्याची ताटली घातलेली आहे. आता यामध्ये आपल्याला चमच्याने थोडा थोडा हा चीक जो आहे तो भरून घ्यायचा आहे. चीक भरताना चांगला दाबून तो भरायचा आहे, म्हणजे मध्ये गॅप राहणार नाही आणि आपले खारवडे करताना तुटणार नाही. तर पहा, याप्रमाणे आपला सोऱ्या व्यवस्थित भरून घेऊया.
उरलेल्या पिठावर झाकण ठेवायचं आहे, म्हणजे तो थंड होत नाही आणि शेवटपर्यंत आपल्याला चांगले असे खारवडे घालता येतात. तर पहा, आता याचे मी उन्हामध्ये खारवडे घालून घेणार आहे. तर त्यासाठी इथं मी एक ओढणी टाकलेली आहे आणि यावर आता आपण खारवडे तयार करून घेऊया. तर पहा, अगदी छान असा आपला चिक झालेला आहे, त्यामुळे आपले खारवडेसुद्धा अगदी व्यवस्थित होत आहेत. हे जे शेवटचं टोक आहे ते आपल्याला चिटकवून घ्यायचे, नाहीतर तळताना वेडे आपले या तेलामध्ये सुटू शकतात. म्हणून व्यवस्थित याप्रमाणे याची चकली काढून घ्यायची, म्हणजे खारवडा तयार करून घ्यायचा आणि शेवटचं टोक आहे ते चिटकवून घ्यायचं किंवा वरती खारवड्यावर टाकून घ्यायचं. तर पहा, आपला चिक अगदी परफेक्ट झालेला आहे आणि सोऱ्या भरताना सुद्धा अगदी व्यवस्थित भरलेला आहे, त्यामुळे आपले खारवडे अगदी परफेक्ट असे तयार झालेले आहेत. याप्रमाणे मी सगळ्या पिठाचे खारवडे तयार करून घेते आणि 2 दिवस उन्हामध्ये ते चांगले कडक वाळवून घेते. खारवडे वाळवताना फक्त 2 दिवस आपल्याला ते उन्हात वाळवायचे आहेत. तिसऱ्या दिवशी अगदी थोडा वेळ, म्हणजे 1 तासभर उन्हात ठेवायचं. खूप जास्त जर वाळवले तर याचे तुकडे पडतात आणि याचे तुकडे पडू नयेत म्हणून फक्त 2 दिवस याला तुम्ही वाळवून घ्या. तर पहा, 2 दिवसानंतर आपण पाहूयात. पहा, 2 दिवस मी उन्हात हे खारवडे चांगले वाळवून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकताय, अगदी छान पांढरे शुभ्र असे हे तयार झालेले आहेत. याचे अजिबात तुकडे झालेले नाहीत आणि याचे तुकडे होऊ नये म्हणून अजून एक ट्रिक आपल्याकडे आहे. काय करायचं, तांदूळ भिजत घालताना थोडेसे, म्हणजे वाटीभर गहू यामध्ये घालायचे, म्हणजे चिकाला चांगला चिकटपणा येतो आणि याचे तुकडे पडत नाहीत. तर पहा, आता आपण हे तळून पाहूयात. आता हे तळण्यासाठी गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तळण्यासाठी आता यामध्ये खारवडा सोडून घेऊया. पहा, अगदी लगेचच तो फुलून वरती आलेला आहे आणि तळतानाच तुम्हाला जाणवत असेल तो अगदी खुसखुशीत असा झालेला आहे. तुम्हाला मी तो पुढे तोडून सुद्धा दाखवणार आहे. खारवडा तळताना गॅसची फ्लेम खूप जास्त मोठी सुद्धा ठेवायची नाही, नाहीतर तो पटकन करपतो आणि आतून कच्चा राहतो. म्हणून तेल तापल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करून घ्यायची आणि गॅसच्या मंद आचेवर आपला हा खारवडा तळून घ्यायचा, म्हणजे तो अगदी आतून सुद्धा खुसखुशीत तयार होतो. याप्रमाणे 7 ते 8 खारवडे इथं मी तळून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता, अगदी मस्त पांढरे शुभ्र आणि खुसखुशीत असे ते तयार झालेले आहेत. मी तुम्हाला तोडून दाखवते. पहा, अगदी हलका फुलका आणि खुसखुशीत असा हा तयार झालेला आहे. तुम्ही याचा आवाजसुद्धा ऐका. पहा, यातला एक छोटा तुकडा मी बोटांवर असा चुरगळून पाहिला आहे, तर आतपर्यंत तो अगदी खुसखुशीत झाला आहे. कुठेही तो कडक राहिला नाही. इतका छान खुसखुशीत असा हा आपला खारवडा तयार होतो. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरसुद्धा करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा जरूर करा. व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.